पन्हाळ्यात बनावट डॉक्टर जाळ्यात औषध पुरवठादारासह अटक। पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी येथे बोगस डॉक्टरकडून सुरू असलेल्या बेकायदेशीर आरोग्य सेवेवर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार खोतवाडी येथे एक व्यक्ती डॉक्टर असल्याचं भासवून नागरिकांवर उपचार करत होता। याची खात्री करण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पन्हाळा आरोग्य विभागाच्या सहकार्याने सापळा रचला। बनावट रुग्ण पाठवून गर्भपातासाठी औषधांची मागणी करण्यात आली। यावेळी आरोपीने औषध पुरवठा करण्याची तयारी दाखवताच पथकाने तात्काळ छापा टाकत 28 वर्षीय बोगस डॉक्टर ऋषिकेश रामचंद्र खोत याला रंगेहात पकडलं। तसेच त्याला औषध पुरवठा करणारा हुपरी येथील 27 वर्षीय ऋषिकेश संजय माने याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे। नमस्कार, मी डॉक्टर गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी पन्हाळा। तर आज खोतवाडी माझगावपैकी खोतवाडी येथे LCBO आरोग्य विभाग यांच्यातर्फे जी कारवाई झालेली आहे आपल्या PCPNDT ॲक्ट अंतर्गत, त्यामध्ये ऋषिकेश खोत जो आहे खोतवाडीमध्ये राहणारा पन्हाळा तालुक्यातच आहे आणि ऋषिकेश संजय माने 27 वर्ष, अंबाईनगर, हुपरी, हातकणंगले तालुका, हातकणंगले जिल्हा कोल्हापूर। तर ऋषिकेश खोत यांनी त्यांना ऋषिकेश माने यांना गोळ्या म्हणजे MTP किट जे असतात, गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या मागणी केली। त्यानुसार LCBना ही माहिती मिळाली गुप्तपैकी आणि त्यांनी जे बाकीची जी प्रोसिजर असते डमी पेशंट वगैरे पाठवून ते कन्फर्म केलं आणि कन्फर्म केल्यानंतर तिथं त्याच्याजवळ खोत ऋषिकेश खोत याच्याकडे ती गर्भपाताच्या गोळ्या सापडलेल्या आहेत। त्यानुसार ही आपण कारवाई केलेली आहे आणि यापुढे पण त्याचे काही डिटेल्स असतील, ह्याच्या पुढे कारवाईचे डिटेल्स असतील, हे तुम्हाला थोड्या दिवसांनी तुम्हाला कळवण्यात येईल। दरम्यान दोन्ही आरोपी सध्या पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। या कारवाईमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी अशा बोगस डॉक्टरांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। KK न्यूज साठी प्रतिनिधी सनी काळे। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।